आणि आता पाहूयात पुढची बातमी। फडणवीसांना राज्य सरकार रक्तबंबाळ करायचे का, राज्य रक्तबंबाळ करायचे का असा सवाल विचारत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केली। त्यावरती भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी उत्तर दिलंय। मनोज जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झालाय असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय। जरांगेंच्या टीकेला लाड यांनी काय उत्तर दिले आपण पाहूयात। फडणवीस साहेबांचं मला एक कळत नाही, इतके चिचूर चाळे त्यांनी का करायला पाहिजे। एवढ्या मोठ्या नेत्यानं त्यांनी एक महाविकास आघाडीची महायुतीची एक बैठक लावली। तेव्हापासून सगळे नेते हे तर मराठ्यांच्याच विरोधात बोलायला लागले। तुम्ही नेमक्या तोडगा काढायसाठी फडणवीस साहेब बैठका बोलवतेत का मराठ्यांविषयी द्वेष वकायला लावताय प्रत्येकाला? हे काहीच कळत नाही ना। म्हणजे फडणवीस साहेब तुम्हाला हे राज्य रक्तबंबाळ करायचंय काय? मी क्षत्रिय मराठा आहे आणि मला मनोज जरांगे पाटील म्हणते तुमचा डाव घेऊ मनोज जरांगे यशस्वी होऊ देत नसतो। तुम्ही किती बांधा आता की नेरेटिव्ह भरून काढायचं, निवडणुकीचं बांधणी करा, तुम्ही किती बांधणी करा। आता जर नाही पाडले ना फक्त डाव विरोधात येऊ द्या, तुम्ही कलागत लावताय काय? मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झालाय। हा डीडी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे। देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा, मला वाटतं जर राजकारणच करायचं असेल तर आपण राजकारणात यावं आणि राजकारणाचं उत्तर राजकारणाने द्यावं। आणि जर समाजासाठी लढायचं असेल तर समाजासाठी लढत असताना ते चर्चेतून मार्ग काढायला हवा। आम्ही हेच करणार, मग आम्ही 300च पाडणार, आम्ही 288 उभे करणार। एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे। चर्चेला आम्ही देखील तयार आहोत, तुम्ही देखील तयार व्हा आणि ह्या द्वेषाचं राजकारण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।